बातमी आहे आणि सोलापूरमधली बातमी येते। सोलापुरात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, संसार उघड्यावर पडले आहेत। या नुकसानग्रस्तांना सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिलंय। तसंच सर्व शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचं आश्वासन देखील कृषी मंत्र्यांनी दिलं। राज्याचे कृषी मंत्री आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि ठिकठिकाणी ते पाहणी करतात। खतर गुडघाभर पाण्यातून त्यांनी आता पाहणी केली आणि त्यानंतर आता ट्रॅक्टरमध्ये एका गावामध्ये नांदगाव गावामध्ये ते पाहणी करतात। मामा, सगळीकडे पाहणी करताय तुम्ही, गुडघाभर पाण्यात गेलात, आता ही उद्ध्वस्त झालेली शेती सगळी ती ट्रॅक्टरच्या माध्यमातून बघताय तुम्ही। 100% खरं आहे की अतिवृष्टीचा फटका हा राज्याला तर बसलेलाच आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचा जास्त फटका हा सोलापूर जिल्ह्याला बसलेला आहे। साधारणतः 10,20,000 एकर शेतीला सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण समोर पाहतोय की समोर ही नदी आहे, नदीला अचानक मोठा पूर आल्यामुळं इकडं 2.5 किलोमीटर, पलीकडे साईडला 2.5 किलोमीटर असं हे केलेलं आहे। इथं ऊस बीस सगळी पिकं, सगळ्या विहिरी, सगळ्या मोटरी हे वाहून गेलेले आहे। पशुधनाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी अपेक्षा जी आहे ते कृषी मंत्री या ठिकाणी करतायत। आमदार राजू खरे असतील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील असतील, या सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन ते पाहणी करतायत। मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक भागात जात आहेत आणि पाहणी करून शेतकऱ्यांना एक धीर देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतायत। कॅमेरा पर्सन युकांगेसह आफताब शेख, एबीपी माझा।